नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मुंबई उच्च न्यायालय भरती म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट भरती 2026साठी आपण इथे शिपाई या पदासाठी जी जी काही परीक्षा होणार आहेत तर त्याचा प्रॅक्टिस पेपर म्हणजेच मॉक टेस्ट आपण इथे घेणार आहोत. तर आज आपण एकूण 30 मार्काची जी काही तुमची जी परीक्षा होणार आहेत शिपाई या पदासाठी तुमची 30 प्रश्न असणार आहेत, 30 मार्काची परीक्षा असणार आहेत. तर त्यासाठी आज आपण इथे एक मॉक टेस्ट घेणार आहोत आणि अशाच प्रकारच्या मॉक टेस्टचे विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज घेणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत. तर आज आपण प्रश्नपत्रिका 1 बघणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला जवळपास 30 मिनिटं जे आहेत ते परीक्षेमध्ये वेळ मिळणार आहेत आणि मागील वर्षी झालेल्या ज्या काही परीक्षेची प्रश्नपत्रिका आहेत त्या आधारावर आपण इथे परीक्षेची जी काही प्रश्नपत्रिका जी आपण इथे तयार केलेली आहेत त्यानुसारच आपण इथे प्रश्नांची मांडणी केलेली आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होणार आहेत. तर जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी आवश्यक घटक कोणता आहे? तर बघा, प्रकाश संश्लेषण जे केले जाते जसे की आपले जे वनस्पती आहेत, वनस्पती जे प्रकाश संश्लेषण करते त्यासाठी आवश्यक असणारा जो घटक आहे त्यापैकी तो कोणता आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, कार्बन डायऑक्साईड. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच प्रकाश संश्लेषण करण्यासाठी वनस्पतीला कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते, कारण वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषूनच काय तर प्रकाश संश्लेषण करून काय तर स्वतःचे जे अन्न तयार करत असते. म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच H2O. तर पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 BH2O. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे सोप्या प्रकारचेच प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जातात शिपाई या पदासाठी. तर त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 बघू. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर बघा, ह्याचं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच त्वचा. त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी त्वचा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? तर बघा, ध्वनीचा जो वेग असतो म्हणजेच जे आपली जी साऊंड असते त्या साऊंडची व्हेलॉसिटी जी असते किंवा जी स्पीड असते, सर्वात जास्त स्पीड साऊंडची कशामध्ये असते किंवा कोणत्या माध्यमात असते? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच घन जे स्वरूप असते पदार्थाचं, घन स्वरूप, तर घन माध्यमामध्ये काय तर ध्वनीचा जो वेग आहे तो सर्वात जास्त असतो. म्हणजेच जे पदार्थाची जी स्थायीरूप अवस्था जी असते त्यामध्ये ध्वनीचा जो वेग असतो तो सर्वात जास्त असतो. त्यानंतर बघा, जसं तसं जो काही पदार्थाची जी की रचना बदलत जाते त्यानुसार ध्वनीचा वेगसुद्धा कमी जास्त होत जातो. जसं की घन पदार्थामध्ये सर्वात जास्त असतो, त्यानंतर द्रव पदार्थाचा असतो ध्वनीचा वेग. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो वायू. तर यामध्ये सर्वात जास्त घन, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर द्रव आणि सर्वात कमी असतो वायूमध्ये. आणि निर्वात म्हणजे जे काही पोकळी जी असते विद्यार्थी मित्रांनो, त्या पोकळीमध्ये ध्वनीचा जो वेग आहे तो 0 असतो. त्या पोकळीमधून किंवा जे व्हॅक्यूम असते त्या व्हॅक्यूममधून ध्वनी जो असते तो कधीच जाऊ शकत नाही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, वनस्पतीमध्ये अन्न तयार होण्याची प्रक्रिया कोणती आहे? वनस्पतीमध्ये जी अन्न तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारेच वनस्पती काय तर अन्न तयार करते, ज्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडची काय तर वनस्पतीला काय तर आवश्यकता असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, पृथ्वी सूर्याभोवती किती दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते? तर बघा, पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला एकूण किती काळ लागतो किंवा किती दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते? तर बघा, याचं बरोबर उत्तर का असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच 365 दिवस किंवा 366 दिवस जे आहे ते पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागते. त्याच्या व्यतिरिक्त पृथ्वी स्वतःभोवती जी फिरते
त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो, तर ते असेल 24 तास इतका. सोबतच पृथ्वी जी सूर्याभोवती जे फिरते त्याला आपण काय म्हणतो, तर बघा पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात, तर त्याला आपण परिभ्रमण, बघा परिभ्रमण असं म्हणतो. आणि पृथ्वी जे स्वतःभोवती जे काही फिरते त्या गतीला काय म्हटलं जाते, तर त्याला म्हटलं जाते परिवलन. परिवलन हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हटलं जाते आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण असं म्हटले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, उष्णता मोजण्याचे एकक कोणते. बघा उष्णता जे आपण हे कोणत्या एककामध्ये मोजतो, म्हणजेच जे हीट असते ते हीट मोजण्याचं जे काही युनिट आहेत ते काय आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच जूल. तर आपण उष्णता जे आहेत ते जूलमध्ये मोजतो, कारण उष्णता जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती एक प्रकारची काय तर ऊर्जा असते, म्हणून आपण उष्णता मोजण्याचं जे एकक आहे ते जूलसुद्धा आहे, कारण ऊर्जेचे एकक हे जूल आहे, म्हणून उष्णतेचं सुद्धा एकक काय जूल होणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त उष्णतेचं आणखी एक महत्त्वाचं एकक आहे ते म्हणजे आहेत कॅलरी. आपण उष्णतेला कॅलरीमध्ये सुद्धा मोजतो. परीक्षेत जर तुम्हाला कॅलरी ऑप्शन दिलं असेल तर जूलच्या ऐवजी तुम्हाला कॅलरी लिहायचं आहेत, कारण उष्णतेचं जे काही एकक आहेत मुख्य एकक ते कॅलरी इतकं आहेत, परंतु जेव्हा उष्णता आपण ऊर्जा म्हणून कन्सिडर करतो तेव्हा त्याचं एकक हे जूल होतं. परंतु एकाच परीक्षेतनी जर जूल आणि कॅलरी हे दोन्ही ऑप्शन असतील तर तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर हे कॅलरी हे लिहायचं आहे. जर तुम्ही जूल लिहिलं तर ते उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो चुकून जाणार, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की उष्णतेचं एक महत्त्वाचं एकक जे असेल ते कॅलरी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, बलाचे एसआय एकक कोणते. म्हणजेच बल जे असते म्हणजे आपण जे फोर्स असते त्या फोर्सचे जे काही एसआय युनिट आहेत ते काय आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच न्यूटन हे असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, तर बघा आपण याच्या आधी जे काही 8 प्रश्न बघितले आहेत ते विज्ञान या विषयावर बघितले आहेत. याच्यानंतर बघा इथे राज्यशास्त्र या विषयावर आधारित काही प्रश्न आहेत. बघा भारताचे संविधान कधी अंमलात आले, तर बघा भारताचे संविधान कधी अंमलात आले, तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 या रोजी भारताचं जे संविधान आहे ते अंमलात आलं किंवा हे काय तर लागू करण्यात आलं. सोबतच भारताचं जे संविधान आहे ते कधी स्वीकारण्यात आले याबद्दल सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याचं बरोबर उत्तर असणार आहे 26 नोव्हेंबर 1949 या रोजी जे आहेत ते भारताचं संविधान जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं होतं. आणि त्याला लागू कधी करण्यात आलं होतं किंवा अंमलात कधी आलं, तर 26 जानेवारी 1950 रोजी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधानाचे जनक कोण आहे किंवा भारतीय संविधानाचे जनक कोणास म्हटले जाते, तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, लोकसभेचे जे सदस्य असतात ते किती वर्षासाठी निवडले जातात. लोकसभा जी असते आपल्या संसदेतील जे लोकसभा आहे त्या लोकसभेतील जे सदस्य असतात ते किती वर्षासाठी निवडले जातात, तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर लोकसभेचे जे सदस्य आहे ते 5 वर्षासाठी निवडले जातात. तर याच्या व्यतिरिक्त लोकसभा जे सदस्य असतात, लोकसभा सदस्य बनण्यासाठी किंवा लोकसभा ची निवडणूक लढण्यासाठी जे काही किमान वयाची पात्रता किती आहेत, तर बघा याचं उत्तर असणार आहेत एकूण 25 वर्ष. तर किमान 25 वर्षाचा जो व्यक्ती आहे तो लोकसभेची निवडणूक काय लढवू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहे. भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 6 प्रकारचे. तर भारतीय संविधानामध्ये एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार जे आहेत ते सध्या आहे. आणि सुरुवातीला जेव्हा भारतीय संविधानामध्ये जेव्हा स्वीकारण्यात आलं होतं तेव्हा भारतीय संविधानामध्ये एकूण 7 मूलभूत अधिकार होते, परंतु 1978 या साली
44वी घटना दुरुस्ती करून जे आहे 7व्या एक जे काही मूलभूत कर्तव्य जे आहे ते मूलभूत कर्तव्य काढून टाकण्यात आलं आणि ते मूलभूत कर्तव्य जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते कायद्यामध्ये म्हणजेच न्यायिक अधिकारमध्ये जे आहेत ते त्याला बदल करण्यात आला, ज्यामध्ये संपत्तीचा जो अधिकार आहे तो अधिकार जो आहे पहिले मूलभूत अधिकार होता त्याचं रूपांतरण आता न्यायिक अधिकारामध्ये करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे एकूण 6च मूलभूत कर्तव्य जे आहेत ते उरलेली आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. तर भारतातील सर्वात उंच शिखर हे कंचनजंगा नावाचं शिखर जे आहेत ते आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा प्रश्न क्रमांक 14, भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? बघा भारताच्या पश्चिम दिशेस कोणता समुद्र येतो? तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच अरबी समुद्र. भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र येतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक राज्य कोणते? तर भारतातील सर्वात मोठे कोळसा उत्पादक राज्य कोणते? म्हणजे सर्वात जास्त कोळशाचं जे उत्पादन आहे हे कोणत्या राज्यामध्ये होते? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच झारखंड. झारखंड या राज्यामध्ये कोळशाचं सर्वात जास्त उत्पादन होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, मौर्य साम्राज्याची स्थापना ही कोणी केली? बघा मौर्य साम्राज्याची स्थापना ही कोणी केली? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य जे आहेत यांनी मौर्य साम्राज्याची जे आहेत ते स्थापना केलेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, 1857चा जो उठाव झाला तो कशासाठी प्रसिद्ध आहे? 1857चा जो उठाव झाला तो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? ऑप्शन क्रमांक ए आहे व्यापार, स्वातंत्र्याचा पहिला संग्राम, सी धार्मिक सुधारणा आणि डी औद्योगिक क्रांती. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच स्वातंत्र्याचा पहिला संग्राम. तर 1857च्या उठावास आपण स्वातंत्र्याचा पहिला संग्रामसुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, शिवाजी महाराजांचा जन्म हा कोठे झाला? तर बघा म्हणजेच कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर उत्तर असणार आहेत म्हणजेच शिवनेरी या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे तो झालेला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, भारतातील जो नीती आयोग आहे तो कशासाठी आहे? बघा भारतातील नीती आयोग हा कशासाठी आहे? म्हणजेच नीती आयोग हे कोणत्या कामासाठी जे आहे ते नीती आयोगाची जे आहे ते स्थापना करण्यात आलेली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो नीती आयोग जो की आधी योजना आयोग म्हणून ओळखला जायचा, ज्याचं रूपांतरण 2015 या वर्षी नीती आयोगमध्ये करण्यात आलं. तर याचं काम काय असते? तर बघा याचं काम असते ऑप्शन क्रमांक बी नियोजन आणि धोरण. नियोजन आणि धोरण हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच नीती आयोग काय करते की भारतातील जे काही योजना आहे त्यांचं नियोजन करणे आणि नवीन नवीन जे धोरण असतात देशाच्या विकासासाठी तर ते काम जे आहे ते नीती आयोगाचं असते. त्यानंतर बघा नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहेत की नीती आयोगाचे जे पदसिद्ध जे अध्यक्ष असतात ते कोण असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, जागतिक भूक निर्देशांक 2025. जागतिक भूक निर्देशांक 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर जागतिक भूक निर्देशांक 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर बघा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी या विषयावर आधारित आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 102. तर 2025चा जो काही जागतिक भूक निर्देशांक आहे त्यामध्ये भारताचा हा 102वा क्रमांक लागतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 2025मध्ये भूक निर्देशांकामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 102 नंबरवर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट कोठे स्थापित झाला आहे? बघा भारतातला सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट हा कोठे स्थापित झाला आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार?
तर इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी एक उत्तर जे आहे ते आपलं बरोबर असणार आहेत. तर यापैकी ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच हरियाणा राज्यामध्ये भारतातला सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरी प्लांट जो आहे तो स्थापित करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश कोणता आहे? चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश कोणता आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच अमेरिका या देशाने चंद्रावर जे आहेत सर्वप्रथम मानव पाठवलेला होता. तर चंद्रावर मानव पाठवणारा सर्वात पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच अमेरिका असणार. तर अमेरिका हा चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश आहे. आणि चंद्रावर पाय ठेवणारा म्हणजे चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर त्याचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग जे आहे तो जो आहे चंद्रावर पाय ठेवणारा म्हणजे चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती आहेत, जो की अमेरिकेचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील पहिला कागद कारखाना हा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला होता? बघा महाराष्ट्रातील पहिला कागद कारखाना हा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला होता? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातला पहिला कागद कारखाना जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला होता, जो की बल्लारपूरचा जो काही कागद कारखाना आहे तो बल्लारपूरचा कागद कारखाना हा महाराष्ट्रातला पहिला कागद कारखाना आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच केशव कुमार. तर प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव हे केशव कुमार हे आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, व्हिक्टोरिया मेमोरियल ही वास्तू कोठे आहे? व्हिक्टोरिया मेमोरियल ही जी वास्तू आहे ही कोठे आहे? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर व्हिक्टोरिया मेमोरियल ही जे काही ठिकाण आहे किंवा हे इंग्रजांचं जे काही व्हिक्टोरिया मेमोरियल जे काही वास्तू आहे हे वास्तू कोणत्या शहरामध्ये आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी कलकत्ता म्हणजेच कोलकातामध्ये आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल जे आहे हे कोलकाता या शहरामध्ये आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे आपण आता 25 प्रश्न बघितले, जे की सर्व सामान्य ज्ञान या विषयावर आधारित होते. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. तर बघा याचं बरोबर प्रश्न क्रमांक 26 आहेत. तो खूप हुशार आहे हे येथे खूप काय आहे? तो खूप हुशार आहे येथे खूप काय आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहेत क्रियाविशेषण. येथे खूप हा जो शब्द आहे हा क्रियाविशेषण आहे. कारण बघा येथे हुशार जे आहे, हुशार हे एक या विद्यार्थ्याची काय आहे तर क्वालिटी सांगण्यात आली आहेत, म्हणजे त्याचा गुण आहे. गुण म्हणजेच काय असते तर ते एक विशेषण आहे. तर इथे हुशार हा जो शब्द आहे हा एक प्रकारचं विशेषण आहे, परंतु या विशेषणाबद्दल सुद्धा अधिक माहिती सांगणारा जो काही शब्द असतो त्यास आपण काय म्हणतो तर त्यास आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण. यामध्ये खूप हा जो शब्द आहे हा एक क्रियाविशेषण आहे. परंतु जर परीक्षेत तुम्हाला खूपच्या ऐवजी हुशार या शब्दाबद्दल विचारलं तर त्याचं उत्तर असणार मग विशेषण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, वाह किती सुंदर आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच हे एक प्रकारचं उद्गार आहे किंवा हे एक उद्गारवाचक वाक्य आहे. वा किती सुंदर आहे. यामध्ये बघा उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहेत, म्हणून आपल्याला उद्गारवाचक वाक्य ओळखण्यासाठी एक सर्वात सोपी पद्धत असते, तिथे उद्गारवाचक चिन्ह दिलेले असते. तर हे उद्गार किंवा उद्गारवाचक वाक्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, घर या शब्दाचे लिंग कोणते आहे? घर या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक सी हे याचं बरोबर उत्तर असणार आहेत. तर घर हे नपुसलिंगी शब्द आहे. त्यानंतर बघा कारण बघा विद्यार्थी मित्रांनो कोणताही जो शब्द असतो किंवा कोणतेही वस्तू असते, सजीव असेल तर आपण लगेच ती वस्तू स्त्रीलिंगी आहे किंवा पुल्लिंगी आहे हे कळू शकतो, परंतु ज्या निर्जीव वस्तू असतात त्यासाठी
बऱ्याच वस्तू ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या नपुसलिंगी असतात, परंतु काही वस्तू ह्या पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीसुद्धा असतात. तर बघा, जेव्हा आपण शब्दाचा उच्चार करतो, उच्चार करत असताना जेव्हा आपण त्या वस्तूचा उच्चार तोने करत असतो तेव्हा ती वस्तू पुल्लिंगी असते, आणि तीने जर आपण ती वस्तूचा उल्लेख करत असेल तर ती स्त्रीलिंगी असेल, आणि तोच उच्चार आपण तेने करत असू, ते, जसं की ते घर, अशा प्रकारे, तर तेव्हा ते वाक्य तो शब्द जो असतो तो नपुसलिंगी असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे 2 प्रश्न आहेत. यामध्ये आपण दोन्ही प्रश्न आपण येथे गणित या विषयावरची बघणार आहोत. कारण मागील वर्षी जी परीक्षा झाली होती, जेवढ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिकेत प्रत्येक वेळेस 2च प्रश्न जे आहेत ते गणिताचे विचारलेले आहेत, आणि 3च प्रश्नाचे ते मराठी विषयाचे विचारलेले आहेत. तर बघा, यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 29 आहे, झिरो ही संख्या कोणत्या प्रकारची संख्या आहे? झिरो जी असते, झिरो ही जी संख्या ही कोणत्या प्रकारची संख्या आहे? तर बघा, यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. जसं की पहिला आहे नैसर्गिक संख्या आहे, दुसरा आहे पूर्णांक, तिसरा ऑप्शन आहे अवास्तव, आणि ऑप्शन क्रमांक डी आहे अपूर्णांक. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी, पूर्णांक. तर झिरो ही एक पूर्णांक प्रकारची संख्या आहे. ते झिरो जी आहे ही पूर्णांक संख्या आहे, किंवा आपण त्याला पूर्ण संख्यासुद्धा म्हणतो. झिरोला आपण पूर्णांक किंवा पूर्ण संख्यासुद्धा म्हणतो. कारण बघा, येथे बघा नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? तर बघा, परीक्षेत हा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी नैसर्गिक संख्याचा गट कोणता आहे? त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा गट दिला असेल, जसं की कुठे 0, 1, 2, 3 पासून तर अनंत, किंवा 1, 2, 3, 4 पासून तर अशा अनंत संख्येपर्यंत, आणि खाली काही ऑप्शन असतील. तर बघा, यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते त्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्येमध्ये झिरो जो आहे तो येत नाही. झिरो हा जो काही अंक आहे हा नैसर्गिक संख्यामध्ये मोडत नाही. तर झिरो हा जो काही ही जी संख्या आहे ही जेव्हा पूर्ण संख्या किंवा पूर्णांक जेव्हा आपण संख्येचा जो गट बघतो, प्रकार बघतो, त्यामध्ये झिरोचा समावेश होतो. तर झिरो ही नैसर्गिक संख्या नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही एक पूर्णांक प्रकारची संख्या आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. बघा, येथे ए अधिक बीचा वर्ग. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला जे काही बीजगणित जे असते, बीजगणितातील हे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आपण शिकत आलेलो आहोत आतापर्यंत शाळा आणि कॉलेजेसमध्ये. तर बघा, ए अधिक बीचा जो वर्ग आहे याचं एक डायरेक्ट सूत्र आहे. बघा, ए अधिक बीचा वर्गाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी, हे याचं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच ए वर्ग अधिक 2ab प्लस बी वर्ग, हे जे आहे ते ए अधिक बीचा वर्गाचं काय तर सूत्र असणार आहेत. म्हणजेच एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग, असं याचं सूत्राचं काय तर उत्तर असणार आहेत. किंवा कधीकधी हेच सूत्र ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab अशा फॉर्मॅटमध्ये सुद्धा मांडलेलं असतं. तर तेव्हासुद्धा उत्तर हेच असणार, ज्यामध्ये ए वर्ग, बी वर्ग आणि 2ab याचा समावेश असेल. तर ते ए अधिक बीच्या वर्गाचं सूत्र असेल. जर परीक्षेतनी प्लसच्या ऐवजी जर वजा आले इथे, म्हणजेच ए वजा बीचा वर्ग विचारला, तर त्याचं जे उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फक्त येथे जे 2ab आहेत ना, इथे प्लसच्या ऐवजी मायनस होईल. त्याचं जे सूत्र असणार ते ए वर्ग वजा 2ab प्लस बी वर्ग असणार. फक्त पहिलं जे चिन्ह असते 2ab सोबतचं, तेच चिन्ह काय तर बदलते. ते म्हणजे मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. परंतु जे बी वर्गासोबतचे चिन्ह असते ते नेहमी प्लसच असते. त्यानंतर बघा, अशा प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत जे आहेत ते प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर अशाच प्रकारच्या प्रॅक्टिस पेपरसाठी तुम्हाला चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत. तर धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.